विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की तुमच्यासाठी एक बॅच घेऊन आलेलो आहे. जी बॅच 1 जानेवारी 2000 बरोबर 1 जानेवारी 2026 रोजी बॅच सुरू होत आहे आणि ही बॅच पूर्णतः लाईव्ह स्वरूपात राहणार आहे. लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुम्हाला मिळणार आहे. इथे आपण लिहिलेलंच आहे लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये. तर स्वरूप कसं असणार आहे बघा, इथे आपण काय दिलं, वर्णनात्मक पद्धतीनुसार, म्हणजेच हे वर्णनात्मक पद्धतीनुसार असणार आहे. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. ज्या पद्धतीने युपीएससी आणि एमपीएससीचा सिलेबस नवीन जाहीर झालेला आहे त्या अनुषंगानेच आलेला आहे. मग प्रत्येक विद्यार्थ्यांनी ही बॅच जॉईन करावं, इतक्या कमी शुल्कामध्ये आपण ही बॅच देतोय. ही बॅच पूर्व आणि मुख्य हे दोन्ही परीक्षांना उद्देशून असणार आहे, बरोबर आहे. आणि माध्यम, या बॅचचं माध्यम हे मराठीमधून असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून प्रत्येक नोट्स तुम्हाला आपण हे देण्याचा प्रयत्न करणार आहोत क्लासमधूनच. आलं लक्षात? म्हणजेच काय, त्या अनुषंगाने तुमच्या लक्षात पण येणं महत्वाचं आहे की ही बॅच कशी असणार आहे, काय असणार आहे आणि त्याचं स्वरूप थोडक्यामध्ये समजून घेऊ. बघा विद्यार्थी मित्रांनो, पूर्वचा सिलेबस जे 31 मे 2026 रोजी परीक्षा होणार आहे एक. त्यानंतर तिथून तुम्हाला 4 ते 5 महिन्यानंतर मुख्य परीक्षा असणार आहे. आलं लक्षात? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आधीच तारीख जाहीर पण केलेल्या आहेत. म्हणजे त्यामुळे लक्षात घ्यायचं की आपल्याला जर पाऊल टाकायचं आहे तर हे कसं टाकावं लागणार आहे, सोबतच मुख्य आणि पूर्वच्या सोबत घेऊन जाणं फार महत्वाचं आहे. आलं लक्षात? पूर्व सोबत मुख्य कशा पद्धतीने घेऊन जायचं हे सुद्धा आपल्या लक्षात घेणं महत्वाचं आहे. आलं लक्षात? म्हणून एक लक्षात घ्यायचं की ही बॅच तुम्हाला लाईव्ह स्वरूपामध्ये राहणार आहे, बरोबर आहे. म्हणजे लाईव्ह स्वरूपामध्ये ज्यावेळेस ही बॅच राहणार आहे त्यामध्ये लक्षात घ्यायचं पूर्व आणि मुख्य हे दोन्ही पद्धतीने आपण घेणार आहोत, बरोबर आहे. मग सुरुवातीला कशी, तर आपल्याला सुरुवातीला पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या उद्देशाने पाऊल टाकायचं आहे आणि त्यानंतर मग आपण याला मुख्य, म्हणजे सुरुवातीला पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचाच आपल्याला उद्देश घेऊन आणि सोबतच पुढे जायचं आहे. म्हणजेच काय, यामध्ये जी आपली 31 मे रोजी जी परीक्षा होणार आहे तर त्या परीक्षेचं शेड्यूल सुद्धा यामध्ये घेण्यात येणार आहे. आलं लक्षात? म्हणजे ते स्वरूप इथे घेऊनच तुम्हाला पुढे जावं लागणार आहे. म्हणजे त्यानुसार लक्षात घ्या, तुम्हाला सोबत मुख्यची पण तयारी करायची आहे, सोबत पूर्वकडे फोकस करून मुख्यची तयारी करायची. मग आता प्रत्येक विद्यार्थी यामध्ये तुम्हाला स्वतः, मी तर जीएस हा विषय तुमचा कव्हर करणार आहे, पण त्यासोबतच मराठी आहे, इंग्लिश आहे, पुन्हा पूर्वचा सीसॅटचा पार्ट येतो, हे वेगवेगळ्या टीचरकडून तुम्हाला शिकायला मिळणार आहे. आलं? अगदी सखोलपणे तयारी करणार आहे. प्रत्येक टॉपिक नंतर, विषयानंतर मागच्या प्रश्नांचा आढावा घेणार आहे आणि मागचे प्रश्न म्हणजेच युपीएससीच्या प्रश्नांचा. आणि त्याच अनुषंगाने पुढे जेव्हा आपण एक एक पाऊल टाकू त्यावेळेस युपीएससीचे प्रश्न जे मागील 10 वर्षापेक्षा जास्त कसे आयोगाने विचारलेले आहेत आणि त्याचा अंदाज घेऊनच आपण पुढे जाणार आहे. आलं लक्षात? अगदी सोप्या पद्धतीने प्रत्येक नोट्स तुम्हाला क्लासमधून मिळणार आहे. बाहेरून तुम्हाला काहीही घ्यायची गरज पडणार नाही. आले? सर्व काही ह्या फीज मध्ये समावेश राहणार आहे आणि ही बॅच तुम्हाला लाईव्ह रेकॉर्डेड तर देणार आहे, त्यासोबतच तुम्हाला आपण एक ऑफलाईन बॅच सुद्धा सुरू होत आहे. तर हीच तुम्हाला ऑफलाईन बॅच तुम्हाला ऑनलाईन स्वरूपामध्ये आपण देतोय. आले? म्हणून तुम्हाला कुठल्याही पद्धतीची घाई नसणार आहे, प्रत्येकाला मुद्दा समजेल अशा. आणि प्रत्येक रविवारी आपलं डाऊट सेशन सुद्धा राहणार आहे. कारण ज्या प्रत्येक विद्यार्थी, कोणी जॉबमध्ये असेल, कोणी गृहिणी असणार आहे, कोणी वर्क करतात, ह्या पद्धतीने लक्षात घ्यायचं की प्रत्येक विद्यार्थ्याला नाही जमत. तर मग अशा वेळेस त्या विद्यार्थ्याला त्याचा वेळ देता आला पाहिजे, त्याचा अभ्यास असेल की जे काही डाऊट आहे ते पण क्लिअर झाले पाहिजे. म्हणून प्रत्येक रविवारी आपण डाऊट सेशन घेणार आहे आणि ते डाऊट सेशन आपण लाईव्ह स्वरूपामध्ये राहणार आहे. प्रत्येकाने आपले डाऊट क्लिअर करायचे, अभ्यासाचं नियोजन काय करायचं काय नाही करायचं सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. म्हणून प्रत्येकाने ही बॅच जॉईन करावी, अशी बॅच आहे. यामध्ये खूप काही भरपूर मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला नोट्स सुद्धा, आणि नोट्सही तुम्हाला एक प्रिंटेड नोट्स वेगळे मिळणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला रिटर्न क्लासमध्ये हे वेगळे नोट्स मिळणार आहे. म्हणून प्रत्येक मुद्दा तुमच्यापर्यंत सखोलपणे कसा आणता येईल हाच एक विचार राहणारा विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे हा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला असेल त्यांनी नक्कीच जॉईन करावी, अशी ही बॅच आहे. एक, ज्या विद्यार्थ्यांपर्यंत नव्याने पोहोचलेला असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याच गरजू विद्यार्थी असतात, मित्रमैत्रिणी, त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि लाईक सुद्धा करत चला. प्रत्येकाने लाईक करा, प्रत्येकाने सबस्क्राईब चॅनलला करा आणि त्यासोबतच लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कमेंट सुद्धा देत चला बरं. कारण तुमच्या कमेंट जेव्हा तुम्हाला आम्ही वाचतो त्यावेळेस आमच्या लक्षात येऊन जातं की तुम्हाला काय द्यायचं आहे, तुम्हाला काय हवं, हे तुमचं हक्काचं व्यासपीठ आहे की तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. आलंय लक्षात? त्याच्यामुळे बिनधास्त कमेंट देत चला.
तुमच्या एका कमेंट्स वरती आम्हाला ऊर्जा मिळतात. पण विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाने सपोर्ट करा, सहकार्य करा. तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू.